साधक काय सांगतोय, सतगुरु माझ्या अंगणी आले, माझं जीवन त्यांच्या चरणी अर्पण करावं असं मला वाटतं. कोणी विचारला असं काय घेतो ना सद्गुरु मा, लुटारू कुठला सद्गुरु? हा लुटारूचा विषय नाही, हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू त्याला म्हणतात विचार सागर मध्ये. काय म्हणतात त्याला? श्रोत्रिय, संपूर्ण वेदशास्त्र उपनिषदाचा अध्ययन ज्यानं केलेलं आहे. श्रोत्रिय, कृपाळू, शिष्याचा उद्धार व्हावा माझा तर झालाच आहे, आप तरे त्या की कोण बराई. आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा म्हणतात तुम्ही तरुणी विश्वतारा. ते सद्गुरू आपल्या दारी आले, त्यांच्या चरणी जीवन अर्पण करावं वाटतं का? सतगुरु आंगण आया, मै गंगा गोमती नाया. सद्गुरु माझ्या अंगणी आले ना, मला गंगा गोमतीला जाण्याची गरज नाही, त्यांच्या चरणामध्येच गंगा गोमती आहे. महाराष्ट्रातलं प्रमाण आहे. सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. संतांच्या पायाजवळ सर्व तीर्थ आहेत. आता कुंभमेळा झाला ना, मा गंगेला विचारलं होतं, हे सर्व पाटी लोक तुझ्यात येऊन पाप आणि धुवून जातात, हे सर्व पाप तू कुठे साफ करते, कुठे धुते? गंगा सांगते हे संत माझ्यात स्नान करतात तेव्हा माझं पाप नष्ट होतं. हे सर्व नागडे उघडे राख लावलेले जे जातात ना, हे गंगेचं पाप नष्ट करायला जातात. इतका साधू मोठा आहे, ध्यानात ठेवा. सतगुरु आंगण आया, मै गंगा गोमती नाया. पंढरपुरातल्या कुकुट स्वामीचा प्रसंग माहिती आहे तुम्हाला. हेच भक्तराज पुंडलिक यांनी पाहिलं की 3 अत्यंत मलिन अशा स्त्रिया आणि अत्यंत दुर्दशा असलेल्या स्त्रिया कुटियामध्ये जातात आणि तिथं सेवा साजरा साफसफाई सर्व काय असेल करतात आणि बाहेर तेजपुंज होऊन निघतात. पुंडलिक विचारतात की आई साहेब कोण आहात तुम्ही? मग त्या सांगतात की आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. अहो तुम्ही आल्या तेव्हा मलिन होत्या, कुरूप होत्या, गलित गात्र झालेल्या होत्या, पण येताना तेजस्वी तेजपुंज स्वच्छ पवित्र निर्मळ झाल्या. कुकुट स्वामींकडे ताकद आहे आम्हाला शुद्ध आणि पवित्र करण्याची. आहे का महाराष्ट्रातला इतिहास? म्हणून हरियाणातले लोक काय म्हणतात? सतगुरु आंगण आया, मै गंगा गोमती नाया. निर्मल हो गई काया, मैं वाली जागो. मेरे सतगुरु आंगण आया, मैं वाली जागो. समझे ना का?